ठीक आहे. आपला थर्मोडायनामिक्स आपल्या ऑर्गॅनिक वाला आयओटी चॅनलवरती जे सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये आपण थर्मोडायनामिक्स हा हा टॉपिक आपण चालू केलेला आहे. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये आपण बघितलं थर्मो म्हणजे हीट, डायनामिक्स म्हणजे मोशन म्हणजे वर्क. हीटचं म्हणजे हीट म्हणजे नॉन ऑर्गनाइज सिस्टम आणि वर्क म्हणजे ऑर्गनाइज सिस्टम. त्यालाच आपण काय म्हणतो नॉन मेकॅनिकल. हीटलाच आपण काय म्हणतो नॉन मेकॅनिकल आणि वर्कला काय म्हणतो मेकॅनिकल. म्हणजे नॉन मेकॅनिकल सिस्टमचं कन्व्हर्जन आपल्याला वर्क मध्ये होते म्हणजे मेकॅनिकल सिस्टम मध्ये होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं सिस्टम मध्ये बघितलं इट इज द पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक्स स्टडी इज नोन एज सिस्टम. नंतर बघितलं आपण सराउंडिंग रिमेनिंग अदर पार्ट ऑफ युनिवर्स सिस्टमला सोडून त्याला काय म्हणलो आपण सराउंडिंग म्हणलो. परत आपण आलो बाउंड्रीवरती. बाउंड्री म्हणजे काय टू डिफरन्शिएट सिस्टम अँड सराउंडिंग. बाउंड्री पण 2 टाईपची असते ॲडियाबॅटिक आणि डायथर्मिक. ॲडियाबॅटिक बाउंड्री मध्ये हीट फ्लो होत नाही, डायथर्मिक मध्ये हीट फ्लो होत असते. त्यानंतर आपण बघितलेला प्रोसेस आयसोथर्मल मध्ये बघितलं टेम्परेचर कॉन्स्टंट, आयसोबारिक मध्ये बघितलं प्रेशर कॉन्स्टंट, आयसोकोरिक मध्ये बघितलं व्हॉल्यूम कॉन्स्टंट, नंतर ॲडियाबॅटिक मध्ये बघितलं हीट इज इक्वल टू 0. ठीक आहे. आपला पार्ट कोणता चालू आहे आपला चालू आहे थर्मोडायनामिक्स. आपला चॅप्टर कोणता चालू आहे थर्मोडायनामिक्स चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं ओपन सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम, क्लोज्ड सिस्टम. नंतर बघितलं आपण ओपन सिस्टम मध्ये हीट पण ट्रान्सफर होते, अमाऊंट पण ट्रान्सफर होते. क्लोज मध्ये हीट फक्त ट्रान्सफर होते, आयसोलेटेड मध्ये दोन्ही पण ट्रान्सफर होत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर एक एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे थर्मोडायनामिक्स 12th मध्ये जेई आणि नीट साठी असतो. हा थर्मोडायनामिक्स फिजिक्स मध्ये पण असतो आणि केमिस्ट्री मध्ये पण असतो. हा हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग विद्यार्थ्यांना एक कन्फ्युजन असते सर फिजिक्स मध्ये थर्मोडायनामिक्स आणि केमिस्ट्री मध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये डिफरन्स काय. बरोबर. थर्मोडायनामिक्स म्हणजे फिजिक्स मध्ये आपण कशाचं बघत असतो फिजिक्स मध्ये आपण बघतो इंजिन म्हणजे आपण एक थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करत असतो फिजिक्स मध्ये कार्नोट इंजिन. आता हे इंजिनचं जे सिस्टम असतं म्हणजे हीट आणि हीटचं वर्क मध्ये करत असतो. हा पॉईंट झाला, पॉईंट नंबर झाला 1. केमिस्ट्री मध्ये आपण कसे स्टडी करत असतो स्पॉन्टेनियस रिएक्शनचा स्टडी करत असतो. म्हणजे रिएक्शन मध्ये जेव्हा हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये होत तेव्हा त्या कोणत्या रिएक्शन मध्ये स्पॉन्टेनियस रिएक्शन मध्ये. दुसरी गोष्ट फिजिक्स मध्ये इंजिन म्हणजे मोठमोठ्या मशीन असतील त्याचं कन्व्हर्जन हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये करत असतो. म्हणजे लार्ज नंबर ऑफ पार्टिकलचं स्टडी आपण डिटेल स्टडी आपण फिजिक्स मध्ये करत असतो. दुसरी गोष्ट फिजिक्स मध्ये आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये एक लॉ आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो आपल्याला एनर्जी नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड. इट कॅन कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री ठीक आहे. थर्मोडायनामिक्स 12th मध्ये फिजिक्स मध्ये पण आहे केमिस्ट्री मध्ये पण आहे. फिजिक्स मध्ये आपण थर्मोचा काय स्टडी करतो कारण आपल्याला डिटेल स्टडी आपल्याला हीटचं कन्व्हर्जन आपल्याला वर्क मध्ये आपल्याला बघायचं असतं. केमिस्ट्री मध्ये थर्मोडायनामिक्स काय स्टडी करतो कारण आपल्याला स्पॉन्टेनियस रिएक्शन आणि इरिव्हर्सिबल रिएक्शनचं कन्व्हर्जन म्हणजे हीटचं कन्व्हर्जन आपल्याला वर्क मध्ये बघायचं असतं. नंतर जेव्हा आपण सेकंड लॉ मध्ये जाईल तेव्हा आपल्याला काय समजतं 100% हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये होत नाही. ठीक आहे. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला समजला एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड इट कॅन कन्वर्ट इनटू वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. आता लॉ सेम आहे दोन्ही पण लॉ इथे पण सेम आहे इथे पण सेम आहे. इक्वेशन काय इथं du इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू आणि du इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ठीक आहे. आता एक प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना काय पडतो इथं प्लस का आला आणि इथं मायनस का आलं. केमिस्ट्रीच्या सरांनी प्लस का लिहिला आणि फिजिक्सच्या सरांनी मायनस का लिहिलं हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला 12th मध्ये पडत असतो. ठीक आहे. आता थर्मोडायनामिक्स स्टडी करत असताना दोन्ही पण इक्वेशन बरोबर आहेत, दोन्हीचा पण पर्स्पेक्टिव्ह सेम आहेत, पण पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरंट आहे. ते कसे डिफरन्स आहेत आपण साइन कन्व्हेन्शन द्वारे समजूया. ठीक आहे. पर्स्पेक्टिव्ह दोन्हीचे सेम आहेत. फिजिक्सचा पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बरोबर आहे. इक्वेशन क्यू मायनस डब्ल्यू आणि इथं पण क्यू प्लस डब्ल्यू बरोबर येते. म्हणजे इथला पण इक्वेशन बरोबर आहे इथला पण इक्वेशन बरोबर आहे. ठीक आहे. पण आपल्याला एक प्रश्न काय होतो केमिस्ट्रीच्या सरांनी प्लस का लिहिलं आणि फिजिक्सच्या मॅडमनी मायनस का लिहिलं हे प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह सेम आहे, पर्स्पेक्टिव्ह ह्याचा पण बरोबर आहे आणि ह्याचा पण बरोबर आहे, पण पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरन्स आहे. तो बघूया आपण. ते समजण्यासाठी आपल्याला एक पॉइंट समजला पाहिजे तो म्हणजे साइन कन्व्हेन्शन.
तो म्हणजे साइन कन्व्हेन्शन. ठीक आहे, इथे बघा फिजिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स आणि केमिस्ट्री. ठीक आहे, आता समजा मी सिस्टम घेतली, सिस्टम बनवली. ठीक आहे, पहिल्यांदा आपण हे बघूया. सिस्टम म्हणजे काय? इट इज द पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनेमिक्स स्टडी. ठीक आहे, जेव्हा सिस्टम वरती हीट पडेल म्हणजे हीट ऍब्झॉर्ब होईल तेव्हा साइन कोणतं असतं? पॉझिटिव्ह असतं. बरोबर. जेव्हा सिस्टम मधून हीट रिलीज होईल तेव्हा साइन असतं निगेटिव्ह असतं. बरोबर. इथे पण सेम आहे. जेव्हा सिस्टम वरती हीट ऍब्झॉर्ब होईल, बरोबर ना, जेव्हा सिस्टम वरती हीट ऍब्झॉर्ब होईल तेव्हा पॉझिटिव्ह, आणि जेव्हा सिस्टम मधून हीट रिलीज होईल तेव्हा निगेटिव्ह. इथला पण बरोबर आहे. आता वर्क मध्ये वर्क डन ऑन द सिस्टम, जेव्हा वर्क डन सिस्टम वरती होते, वर्क डन ऑन द सिस्टम होते तेव्हा पॉझिटिव्ह W. बरोबर. आणि जेव्हा वर्क डन बाय द सिस्टमच्या बाहेर वर्क होते तेव्हा निगेटिव्ह. हे साइन कन्व्हेन्शन आहे केमिस्ट्रीचं. ठीक आहे, आता फिजिक्स मध्ये या. जेव्हा सिस्टम वरती वर्क डन ऑन द सिस्टम होईल, जेव्हा हा काय आपला सिस्टम आहे, ठीक आहे. वर्क डन ऑन द सिस्टम होईल म्हणजे वर्क डन ऑन सिस्टम W, तेव्हा तिथे प्लस आहे, तिथे काय येणार आहे? मायनस येणार आहे. ठीक आहे, तिथे पण वर्क डन ऑन द सिस्टम झालं, वर्क डन ऑन द सिस्टम, पण तिथं पॉझिटिव्ह घेतलं जातं, आणि जेव्हा सिस्टम वरती वर्क डन ऑन द सिस्टम होईल आणि तिथं निगेटिव्ह असतं, तिथं पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे. नंतर वर्क डन बाय द सिस्टम, तिथे कोणतं असतं? पॉझिटिव्ह, आणि ते वर्क डन बाय द सिस्टम. ठीक आहे. आता केमिस्ट्री मध्ये वर्कचा फॉर्म्युला काय असतो? -P एक्सटर्नल इंटू dV. बरोबर. -P एक्सटर्नल इंटू dV. आणि फिजिक्स मध्ये काय असतो? P एक्सटर्नल इंटू पॉझिटिव्ह असतो, P इंटू dV. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे इथे लॉग असतो फिजिक्स मध्ये, du इज इक्वल टू Q मायनस W. इथे काय असतो? du इज इक्वल टू Q प्लस W. ठीक आहे, समजलं डिफरन्स काय असतो? केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो? एनर्जी इज नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉय. म्हणजे एनर्जी आपल्याला बनवता पण येत नाही, एनर्जी आपल्याला डिस्ट्रॉय पण करता येत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. ठीक आहे, इथे पण लॉ सेम आहे, इथे पण लॉ सेम आहे, पर्स्पेक्टिव्ह दोन्हीचे सेम आहेत, पण पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरन्स आहे. पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरन्स काय आहे? जेव्हा सिस्टम वरती वर्क होईल, वर्क डन ऑन द सिस्टम होईल तेव्हा हा W पॉझिटिव्ह घेतला जातो, आणि वर्क डन बाय द सिस्टम होईल तेव्हा हा W निगेटिव्ह घेतला जातो. फिजिक्स मध्ये काय आहे? वर्क डन ऑन द सिस्टम होईल तेव्हा निगेटिव्ह घेतला जातो, आणि जेव्हा वर्क डन बाय द सिस्टम होईल तेव्हा पॉझिटिव्ह असतो. हा डिफरन्स सर्व साइन कन्व्हेन्शन वरती. ठीक आहे, पर्स्पेक्टिव्ह सेम आहेत, फिजिक्स मध्ये पण सेम आहे आणि केमिस्ट्री मध्ये पण सेम आहे, पण पॉइंट ऑफ व्ह्यू इथे डिफरन्स आहे, इथे डिफरन्स आहे. इथे पॉझिटिव्ह का आलं? कारण वर्क डन ऑन द सिस्टम पॉझिटिव्ह असते. इथं निगेटिव्ह का आलं? वर्क डन ऑन द सिस्टम इथं निगेटिव्ह असते. ठीक आहे, आपला W चा इथे फॉर्म्युला काय असतो? -P एक्सटर्नल इंटू dV, आणि इथे काय असतो? P एक्सटर्नल इंटू dV. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, हा होता डिफरन्स बिटवीन फिजिक्स थर्मोडायनामिक्स आणि केमिस्ट्री थर्मोडायनामिक्स. हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना 12वी मध्ये पडतो, नेटच्या किंवा जेईच्या, की फिजिक्सच्या थर्मोडायनामिक्स मध्ये इथे मायनस का आला आणि इथं प्लस का आला. ठीक आहे, समजलं सर्वांना? ठीक आहे, इथे आपण थांबूया.